सातारा लिंब येथील बारामोटीची इतिहासकालीन विहीर म्हणजे शिवकालीन स्थापत्यशास्त्राचा अद्भुत नमुना। लिंब गावात छत्रपती संभाजीराजे सुपुत्र पहिले शाहू महाराज यांच्या काळात बांधलेली बारामोटीची विहीर वैशिष्ट्यपूर्ण आहे। या विहिरीला चारी बाजूने भक्कम तटबंदी आहे। लिंब गावच्या परिसरात आमराईच्या पाणी व्यवस्थेसाठी अंदाजे 300 वर्षापूर्वी ही विहीर बांधली गेली होती। रुंदी 50 फूट असून खोली अंदाजे 110 फूट आहे। बारामोटीची विहीर म्हणजेच 12 मोठा असलेली विहीर ही एक वास्तुकलेचा अप्रतिम नमुना असलेली ऐतिहासिक वास्तू सातारा जिल्ह्यात आहे। या विहिरीतून पाणी उपसण्यासाठी एका वेळी 12 मोठा लावले जातात, यामुळेच या विहिरीला बारामोटीची विहीर असे संबोधले जाते। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 ने सातारा शहरापासून पुण्याकडे येण्याच्या रस्त्यावर साधारण 12 किलोमीटरवर लिंब फाटा लागतो आणि तेथून उजवीकडे आत गेल्यावर 3 किलोमीटरवर लिंब गाव आहे। या गावाच्या दक्षिणेला 2 किलोमीटर अंतरावरील शेरीची वाडी या ठिकाणी कृष्णा नदीच्या तीरावर ही बारामोटीची विहीर आहे। पुण्याहून साताऱ्याला येताना आधी लिंब गावाचा फाटा लागतो, तर साताऱ्याकडून जाताना आधी नागेवाडी गावाचा फाटा लागतो। त्यामुळे लिंब आणि नागेवाडी अशा दोन्ही मार्गाने या विहिरीपर्यंत जाता येते। येथे सल्लामसलतीसाठी शाहू महाराज आणि पेशवे यांच्यात अनेक बैठकी झाल्या असल्याची माहिती मिळते। सुंदर बारामोटीच्या विहिरीचा इतिहास पाहता सुमारे इसवी सन 1719 ते 1724 या दरम्यान श्रीमंत वीरूभाई भोसले यांनी या विहिरीचे बांधकाम केले। छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू म्हणजेच संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांच्या कारकिर्दीमध्ये हे बांधकाम करण्यात आले। लिंबगावच्या आसपास सुमारे 300 झाडांची आमराई होती। या आमराईसाठी आणि परिसरातील रहिवाशांच्या सोयीसाठी या विहिरीची रचना केली गेली। महालाच्या मुख्य दरवाजावर कलाकुसर केलेली आहे। महालात विविध चित्रे कोरलेली आहेत। गणपती, हनुमान, कमलपुष्पे अशी अनेक शुभ शिल्पे तर दिसतातच, मात्र त्यांच्यासोबत विशेष म्हणजे हत्तीवर आणि घोड्यावर विराजमान झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प देखील या खांबावर कोरलेले दिसते। विहिरीला प्रशस्त असा जिना आणि चोरवाटा आहेत। विहिरीवर 15 थारोळी आहेत। या चोरवाटांवरून वर आले की बारामोटीची जागा, दरबाराची आणि सिंहासनाची जागा बघायला मिळते। प्रत्यक्ष मूळ विहिरीत प्रवेश करण्याआधी आडविहिरीसाठी प्रशस्त पायऱ्या आणि एक भक्कम पूल आहे। तेथूनच छुप्या महालात आणि विहिरीत जाण्यासाठी तसेच शत्रूपासून निसटण्यासाठी छुप्या बुहारी वाटा आहेत। महालात गणपती, हनुमान, कमलपुष्पे अशी अनेक शुभ शिल्पे उत्तर दिशेला दिसतात। भारतीयांसाठी परकीय आक्रमणे उत्तरेकडूनच होत असल्याने याच दिशेचा संदर्भ इथे महत्वाचा ठरतो। विहिरीच्या दक्षिणेकडे असलेल्या शिल्पात वाघाच्या पायाखाली हत्तीचे रूप असून दक्षिण प्रांत मराठ्यांनी पदक्रांत केल्याची प्रतिकात्मकता त्यातून दिसून येते। उत्तरेकडे असलेल्या शिल्पात आकाशाकडे डरकाळी फोडणाऱ्या वाघाच्या रूपात उत्तरेकडील वर्चस्व वाढवण्याचे भविष्यातील लक्ष प्रतिबिंबित होते। याची प्रचिती अटकेपार झेंडा रोवून मराठ्यांनी जगाला दिलीच आहे। वाघाचा चेहरा आणि सिंहाच्या शरीराचे शिल्प शौर्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते। अशीच महालातील प्रत्येक शिल्पाची आणि दगडी खांबावरील कोरीव कामाची योजना गूढ आणि प्रतिकात्मक आहे। ही सुंदर विहीर स्थापत्यशास्त्राचे उत्तम उदाहरण आहे। इतिहासाची साक्ष देणाऱ्या सुस्थितीमध्ये असणाऱ्या या विहिरीसाठी आपण एकदा भेट दिलीच पाहिजे।
हा व्हिडिओ आपल्या मित्र आणि परिवारासोबत शेअर करा आणि आपण या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात पुन्हा अशा नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद.